आता जस्ट 2 मिनिटं झाली मी शूट बंद केले आणि आता एक लय मोठा हे केलंय आम्ही, अनाउन्समेंट केली. कुठं जायचं सांगा आता? पुढचा प्रवास कोकणात, पुढची ट्रिप कोकणात. कधी? मी बघा काय मागवलं जेवायला. ये देखो नांगी. आईच्या गावात खरंच जड आहे हो. आईला मला तर एकट्याला हल्ला पण नसतं खरंच. गोष्टी दाखवायला नाही पाहिजे. ये बात मेरे को कुछ हजम नाही. ह्यांचे घेरे आले आणि ह्यांचे. तो लेडीज एंड जेंटलमैन, आज का और एक ब्लॉग आपके सामने पेश होने जा रहा है. तू घाबरली का तू? नाही, अशी का बसली आहे गरीबासारखी? तर मित्रांनो, सीन असा आहे, मागचा एक ब्लॉग मी आत्ताशी एंड केलाय आणि आत्ता नवीन एक ब्लॉग शूट करायला घेतलाय. तर ह्या ब्लॉगचा टॉपिक काय होता? तर मी ज्यांच्या जेसीबीवरती काम करतो त्यांच्याकडून मला एक पार्टी, ती पार्टी आम्ही भरपूर अशी लांब जाऊन करणार आहे आणि हिला त्या पार्टीचं लोकेशन वगैरे मी अजून काहीच सांगितलं नाही. ही अशी गरीबासारखी बसली आहे. इथं माझं हेल्मेट वगैरे ठेवलं आहे, सगळ्या गोष्टी. रात्रीचे जवळजवळ 7:30 वाजले. आमचं प्लॅनिंग होतं 6:30 वाजता इथून निघायचं, पण मी अजून 7:30 वाजेपर्यंत मी अजून घरातच आहे. तर पटापट इथून निघतो, डायरेक्ट त्यांच्या घरी जाणार आहे. मग तिथून मग आपली गाडी तिथं ठेवायची आणि त्यांच्यासोबत मग आपल्याला तिकडे ते ट्रॅव्हल करायचं पार्टीच्या लोकेशनला. पण पार्टीचं लोकेशन मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार. जेव्हा व्लॉग अर्ध्यापर्यंत पोहोचेल ना, तेव्हा तुम्हाला ते लक्षात, म्हणजे पार्टीचं जे लोकेशन आहे ना आणि आज पार्टी काय, कसलं म्हणजे मेनू काय असणार आहे पार्टीमध्ये, हे पण तुमचं तिथं गेल्यानंतर लक्षात येईल. सो मी पटापट आवडतो म्हणजे ऑलरेडी मी कालचाच पोशाख आहे, कालचाच सगळा सीन आहे. गावावरून आलो, अजून आंघोळ पण नाही गेली कालपासून. पारोसात तासच फिरतोय कुत्र्यासारखा. दिवसभर काम करून आलोय, जस्ट फ्रेश वगैरे झालो आणि आता परत त्यांच्या घरी चाललोय मी, कारण आम्हाला तिकडं जायचं. आप अगर कभी चाकर में आए और आपको अगर कभी ट्रैफिक ना लगे तो आप समझ जाना है कि आप किसी दूसरे ग्रह पे आ चुके हो. तो चाकर में कैसे आप कभी भी आओ, आपको ट्रॅफिक लगेगा ही लगेगा. आता मी जेव्हा घरून निघालो ना, एवढं मजबूत ट्रॅफिक होतं ना आणि मला शूट करायला मी तुमच्यासाठी किती मेहनत करतोय. जरा व्लॉगला इज्जत द्या समाजात. मी काय करून मला असं झालंय. मी कंटिन्युअसली व्लॉग शूट करतो तुमच्यासाठी. तुम्ही लोक त्याला इज्जत देत नाही. मी या व्लॉगच्या नादामध्ये एक दिवस माझा ॲक्सिडेंट व्हायला बसलाय. मी ना देवाला प्यारा व्हायला बसलोय, असं व्हायला लागलं मला कधीतरी. एवढा पावसाच्या वरून धारा चालू आहे, हेल्मेट घातलंय, जस्ट तुमच्यासाठी मी ब्लॉग शूट करतो. बस एवढं त्याच्या पाठी. मग आता काय बोलू रे बाबा, काय ते किती तरी वेळ लागले ब्लॉगिंगचं, काय बोलू आता. माझ्याकडे शब्द नाही, आता काय बोलायलाच काय राहिलं नाही. आता तरी मी थोडासा रस्ता माझा बाकी आहे, अजून एक 15 मिनिटाचा रोड बाकी आहे. म्हणजे पटापट त्यांच्या इथं जायचं आहे. आता थोडंसं ट्रॅफिक वगैरे कमी आहे ह्या एरियामध्ये, म्हणून आता प्रॉपर शूट करता येते मला. जर गाड्या परत जर ट्रॅफिक चालू झालं ना, माझं शूट परत एंड होऊ शकतं. आणि मी घरून निघालो ना, ऋतुजा एवढी खतरनाक आवडतो. ऋतुजाला वाटलं अचानक काय आवडायला लागला. मी अचानक म्हणजे घरी काही सांगितलं नाही की मी बाहेर चाललोय वगैरे काय. ही सिक्रेट पार्टी, ह्या सिक्रेट पार्टीला मी आणि आमचे जे मालक आहेत, आम्ही दोघे म्हणजे माझे मालक जे आहेत ना, ते फ्रँक आहेत, माझ्यासोबत जास्त फ्रँक आहेत. मी तिथे गेलो ना, ते पण तुम्हाला दाखवलं. त्यांच्या घरी पण वातावरण एकदम मस्त आहे, चिलमध्ये दिले. माणूस पैशाने मोठं आहे, राज पैसे आहेत त्यांच्याकडे. तसं स्वभावाने केक आहे, त्यामुळे मी त्यांच्यासोबत फिरतो वगैरे आणि मला त्यांच्यासोबत फिरायला आवडतं. म्हणजे त्यांची कंपनी आवडते किंवा मला माझी पण त्यांना कंपनी आवडते, त्यामुळे आम्ही एकत्र फिरतो. काका पुढं बघू. हा मेरी जा. चलो, थोडासा रस्ता राहिलाय, पाऊस यायला चालू झालाय. पटकन पोहोचतो तिथे गेल्यानंतर परत आपल्या गप्पा कंटिन्यू करू. तर बाबांनो, विषय असं झालाय, आम्ही निघालो होतो चाकणवरून. जेव्हा घरून निघालो ना, त्या गप्पा कंटिन्युअसली चालू होत्या, मग ते शूट करायचं राहून गेलं. तर आता मला सांगा कुठून खोटं बोलायचं नाही. विषय असा आहे, आम्ही आतापर्यंत जवळजवळ 20-25 किलोमीटर लांब प्रवास केलाय.
आणि गप्पा मारत 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 जिथं आमचं ते विषय होता ना, तो विषय असा आहे, उद्याचं आज काय होते, उद्या आपण आज पण नॉनव्हेज खाल्लं. आज काय होतं ते आषाढी काय होतं, दशमी. नाही ते आता झालं ते पाप झालं ते झालं. आता काय ते पाप काय धुतलं जाणार आहे का? आज काहीतरी चांगला दिवस होता, आज नॉनव्हेज खायचं नव्हतं. हे दुपारी साईडवरती आले, यांच्यासोबत एकदा नॉनव्हेज खाल्लं. म्हणलं असंही पाप झाले, असंही पाप झालंय, तसंही पाप झालंय. म्हणलं चला आता परत मग आमचे सेट म्हणले की संध्याकाळी सुजित ये, आपण मच्छी खायला जाऊ स्पेशल. यांचे लहानपणीचे मित्र आहे, यांचं काय नाव, बालाजी दादा. मग ह्यांना पण आम्ही उचलले. आता हे आपल्या अजून एक माझ्यासोबत जुडले. मी आणि आमचे मालक माझ्यासोबत जास्त फ्रँक आहे, त्यामुळे चालतंय आमचं. नाही ते कसलं ऑपरेटर लोकांना कोण पार्टी बिर्टी देते. इथं आलोय, हे कुठे, शेल पिंपळगाव कोयाडी. अहो इथं आलो होतो मी, इथूनच जायचं मरकळवरून. इथून आतमध्ये जायला एक रस्ता आहे ना पुढं, नाही इथे एक पुढे आहे ना स्वीट होम आहे, तिथून आहे ना आतमध्ये काम चालू होतं आमचं. आणि इथं तर त्या ह्यांचं ते आम्ही ते खेळलं प्लॉटिंगचं काम केलं नाही त्यांचं हे, तर तिथे आहे ना एकदम स्पेशल अशी मच्छी भेटती. अशी यांना टीप लागली कुठून तरी, किंवा हे आधीच एकदा खाऊन आलेले आहेत. मग त्यांचं आणि बऱ्याच दिवसापासून आमचं प्लॅन चाललं होतं की आम्हाला जायचंय, पण योग आज आलाय. आता यांच्याकडं कामाला येऊन जवळ 6 महिने, सातवा महिना लागला. 7वा महिना म्हणजे 7 महिने मला काम करताना झाले. आमची भेट कशी झाली तुम्हाला स्टोरी मी सांगतो ती, पण आधी कसं जरा मच्छी वगैरे खाल्ली ना एनर्जी येईल. स्टोरी एकदम खतरनाक आहे, म्हणजे भेट जसं एखादी मुलीला भेटल्यासारखं भेटलं. तो किस्सा भारी होता तो. आता त्याला झाले जवळजवळ 5-5.5 वर्ष होऊन गेले. इथं आमचं जे आपली पहिली ब्लॅक पोल होती ना, तिचं इथं काम चालू होतं. हा तो वाला एरिया आहे. इथं मी आणि तेजस ठाकूर आहे ना, आता अंधारामध्ये एवढं खास दिसत नाही, पण इथं मी आणि तेजस आहे ना रात्रीचं यायचो, म्हणजे रात्रीचं डे नाईट काम चालू असायचं आमचं. ह्याच रोडने आम्ही ट्रॅव्हल करायचो. आणि इथंच एकदा मी तेजसला आहे ना पाय पाठवलं होतं इथून शेल पिंपळगाव पर्यंत. आपलं कधी येणार आहे? लोक धन पोकलन वगैरे घेतात नाही, कुठून पैसे येतात काय मार्केटमध्ये, कुठून पैसे येतात आम्हाला काय समजत नाही. आमच्या आहे ते जेसीबी उभे आहेत. दुपारपासून मी आज निवांत घरीच बसून होतो. मला यांनी दुपारून घरी सोडलं, म्हणजे लंच वगैरे केलं आणि त्याच्यानंतर घरी निघून आलो होतो. आणि आजच्या ह्या पार्टीचा विषय ना मी घरी सांगितलं, फक्त मी शेट सोबत थोडंसं बाहेर चाललोय. आता हे सगळं ब्लॉग मध्ये आल्यानंतर शेवटला समजेल की असा विषय आहे काय, यांनी काय काय कांड केले आज दिवसभरात. सकाळी एकदा नॉनव्हेज, संध्याकाळी एकदा नॉनव्हेज. आणि उद्या आषाढी एकादशी, कोणती एकादशी? उद्या उपवास म्हणजे खिचडी. अहो आंघोळ केली ना, आंघोळ केली ना, ते सगळे पाप वगैरे सगळे धुतले जातात. काय म्हणायचं, सगळे पाप वगैरे सगळे धुवून जातात. मग ते सगळं व्हॅलिड आहे, सगळ्या गोष्टी व्हॅलिड आहे. त्यामुळे काय एवढे विषय नाही. अहो आपण काय दाबून खिचडी घ्यायची, उद्या दाबून केळ, साबुदाणा वडे हे सगळं खाल्लं ना, मग ते सगळं देव बाप्पा माफ करू. असं सगळा विषय आहे. सध्या तरी अजून प्रवासामध्ये आहे, एक 15 ते 20 मिनिटं. तर ते आपल्याला किती वेळ लागेल इथून जायला? अहो आपण त्या रूटने आलो असतो लवकर पोहोचला असतो. शेल पिंपळगाववरून 100% लवकर पोहोचला असता. इथून मागच्या वेळी इथून जेव्हा गावाला चाललो होतो ना मी, मागच्या ब्लॉग मध्ये एका ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, तो वेरणाचा किस्सा घडला होता ना. किस्सा सांगितलं की मी तुम्हाला. तो बालाजी काय झालं माहितीये का, तो कॉन्क्रीटचा रोड असतो ना अर्धा, एका साईडने बनवलेला असतो आणि एका साईडने नसतो. पाऊस आहे ना, बालाजी आहेत ना पाठीमागे, ते कॉन्क्रीटच्या रोडवरून मला ते माझ्याकडे वेरणा ती, तिचं कसं फ्लॅट आहे गाडी, एकदम सिडन आहे. ती दिसली मला काही अर्धा रस्ता म्हणजे बनवलेला होता आणि अर्धा खाली होता. मी लेफ्ट साईडने आणि बरोबर राईट साईडचा रस्ता बनवला होता आणि मी लेफ्ट साईडने चाललो होतो 70-80 ने. मला तो दिसलंच नाही ते पावसामध्ये. अर्धी गाडी कॉन्क्रीटवर, अर्धी गाडी खाली, अशी 7 किलोमीटर मी थिऊर पर्यंत. त्यावेळी मी ना मरता वाजलो. पण मी तो किस्सा सांगितला नाही, कसं घरचे नाही कसं तो ब्लॉग आहे ना घरचे पण बघतात ना, मग घरचे बघितले ना मग काळजी करतात, नाही तर मग शिवाय जातात. त्याच्यापेक्षा मग मी आता त्याला तो ब्लॉग टाकून झाले जवळ 1 महिना. आता मागचे ब्लॉग घरचे बघणार नाही ना, आता ह्या ब्लॉग बघितला तरी 1 महिना होऊन गेला. सो त्याची त्या गोष्टीत जास्त चर्चा नाही तेवढी. हे काय म्हणतात त्याला एक लय भारी इंग्लिश शब्द आहे, मला आता आठवण होतं. शिक्षण कमी असलं की असं होतं. आणि काल मी कॉलेजला निघालो, हे म्हणतो आता काय करणार शाळा शिकून. चला बोलता बोलता आमचं हॉटेल आलं. आता तिथे गेल्यानंतर आता यांना जशी टीप भेटली की मच्छी तर क्वालिटी भेटते का नाही, खाल्ल्यानंतरच समजेल. मच्छी तर नाही माहिती, लाइटिंग बाकी किंग केली यांनी. लाइटिंगला इज्जत आहे. चलो हॉटेलमध्ये आलो आहे मी. आणि हॉटेलमध्ये ना काही नसलं तरी ना ती बाहेरची जी लाईटिंग होती ना ती वाली एकदम किंग आहे. आता मी कसं ह्याचा वापर करून जरा शूट वगैरे करतो. पाड्यामागच्या साईडला बेसिन वगैरे आणि अशी सिस्टीम आहे इथं बसायची.
किंग आहे, जे आहे ते किंग आहे. आणि इथं हे वालं जे हॉटेल आहे ना, हे खास फक्त स्पेशल मच्छीसाठी, म्हणून आम्ही एवढ्या लांबून प्रवास करून इथं आलो. मी बघा काय मागवलं जेवायला. ये देखो नांगी, ह्यांनी मागवली दोघांनी मच्छी, बालाजी दादांनी आणि आमच्या शेटनी. मला तिथे ना खेकडा थाळीचं इथे हा बोर्ड दिसला नाही, खेकडा फ्राय आणि खेकडा थाळी दिसली होती, सो मी खेकडा ऑर्डर केला आहे. आता टेस्ट करायचं आहे. तुम्ही करणार आहे का टेस्ट? खाणार तर होणार भाई, बरेच दिवसानंतर खातो मी. नाही नाही नाही, भारी आहो, खायला लय किंग लागतं. ह्या गोष्टी दाखवायला नाही पाहिजे. यांनी एवढं खाल्लंय, मी एवढं खाल्लंय, यांनाच फक्त व्यवस्थित प्रॉपर खाता नाही आलं, बाकीच्यांनी एकदम किंग खाल्लंय. इथं थोडंसं वातावरण जरा वेगळं आहे, सगळ्या गोष्टी शूट केल्या असतात. आता जरा जेवण वगैरे झालं की प्रॉपर सगळ्या किस्सा मी तुमच्याशी शेअर करतो. देखो और एक आयटम आ गया. ही जवळजवळ आहे ना आमची किती, पाचवी प्लेट आहे का? 5वी प्लेट आहे ही वाली फ्रायची. आता जस्ट 2 मिनिटं झाली मी शूट बंद केले, आणि आता एक लय मोठा हे केलं आम्ही, अनाउन्समेंट केली. कुठं जायचं सांगा आता? पुढचा प्रवास कोकणात, पुढची ट्रिप कोकणात. कधी पण कधी 2 व्हीलरवर. 2 व्हीलरवर नाही, 2 व्हीलरवर जाऊ आपण, 2 व्हीलरवर पण जाऊ, पण असं फिक्स सांगा, नाही तर मग मी हा व्हिडिओ जपून ठेवतो नाही का? नाही, जपून असं ठेवतो. काय म्हणायचं आता म्हणायचं जातो, जायचं. नंतर पुढची trip कोकणात. काय मिक्सर आहे, मला वाटलं गाडी हे झाली. पुढची ट्रिप आमची मे बी कोकणात होऊ शकते बरं का, अनएक्सेप्टेड, म्हणजे काहीच ठरवायचं नाही, डायरेक्ट घरी सांगायचं आलो 5 मिनिटात आणि कल्टी मारायचं, असं प्लॅन करायचं. पण आत्ता नाही, चला 15 मिनिटात आम्ही त्यांच्या घरी पोहोचतोय. हंसा ये बात मेरे को कुछ हजम नाही होईल. ह्यांच्या घरी आलोय आणि ह्यांच्या गेटचीच आहे, ह्यांच्याकडेच नाही. आम्ही दोघे आता इथं बाहेर उभे बसले. आता बाबा आतून वहिनी गेटची चावी घेऊन येतील, त्याच्यानंतर मग आता गेट वगैरे ओपन होईल, नंतर मग ही गाडी आतमध्ये जाईल, त्याच्यानंतर मग आमची गाडी आतमध्ये. असे तर आमच्या मालकांचे हाल आहेत. खुल जा, हा खोला जोरात. ये बात किंग किंग किंग. ये आईच्या गावात खरंच जड आहे हो. आईला मला तर एकट्याला हल्ला पण नसतं खरंच. ते मला बोलत होते की गेट लय जड आहे, तुला काय कोणता झाला का? मला बोलत होते की तुला हा गेट उघडणार नाही. मी फुल जोशमध्ये म्हटलं त्याला काय तेव्हा गेट तर आहे, खोलायला काय झालं म्हटलं, मी पटापट खोलतो. हा भाई खरंच लय मजबूत रे. हे आमच्या शेटचं घर आणि ह्या आमच्या शेटच्या गाड्या सगळ्या. रास पैसे है रे माणसाकडे. ये देखो ना, वो छोड़ो और एक चीज़ दिखाता हूँ मैं आपको. ये वाली देखो. अरे भाई पैसा रास आहे, दाखवत नाही. हा आमच्या शेटचा मुलगा शंभू. हाय, झोपलं ना अजून तू? झोप ना मग. चलो, ती आपली गाडी तर लावली. वेळ भरपूर झालाय. मालिक जाऊ का मी? चला शंभू बाय. कसली JCBची? आता नाही, आता उद्या सकाळी, तुला सकाळी. सो मी पण घरी आलोय. ह्या आरशामध्ये मला लुक दाखवायचा होता, रात्रीचाच फक्त याच्यामध्ये दिसतो. आता तशी घरी आलोय आणि पाऊस लागला होता मध्ये आल्यानंतर, थोडंसं भिजलो, म्हणजे घराजवळ आल्यानंतर पाऊस लागला, त्याच्या आधी काय पाऊस नव्हता. ओव्हरऑल हा व्लॉग एंड होत आला. आम्ही एवढी मच्छी खाल्ली ना प्रमाणाच्या बाहेर, खतरनाक. भरपूर अशी मच्छी खाल्ली, पोटभर एवढी मच्छी खाल्ली. एक कोणीतरी मच्छी आवडत नाही, खायची का मच्छी तुला? हिने त्याच्यामुळे हिला प्लॅन वगैरे काय सांगितलं ना. हा ब्लॉग एवढाच होता. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जास्त काय बघायला भेटणार नाही. एक सिक्रेट मिशन आम्ही केले, ते पार पडले. आता घरी आलो मी आणि उद्या सकाळी साईडवरती जायचं डेलीप्रमाणे. ह्याच्या आधीचा एक 2 ब्लॉग येणार आहेत, त्याच्यानंतर मग हा ब्लॉग येईल. हा ब्लॉग पण इथंच एंड करू. भेटू आपण एका पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.